नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते। आज मी आपल्याला गार्डन व्लॉग, संडे व्लॉग दाखवणार आहे। हे पहा माझे गार्डन। बरेच दिवसांनी आता मी हे दाखवत आहे। गार्डनमध्ये काही नवीन कटिंग्स मी लावल्या होत्या, त्या पण छान आलेल्या आहेत, ते पण दाखवणार आहे। गार्डन कसे ठेवले ते पण सांगणार आहे। काही हँगिंग पण दाखवणार आहे आणि काही केअर टिप्स पण सांगणार आहे। कारण आपण इंडोर प्लांटची कशी केअर करायची, काय केअर केल्याच्या नंतर आपले इंडोर प्लांट छान येतात, भरगच्च येतात आणि भरपूर आपले इंडोर गार्डन छान दिसते। हे पहा, हे आहे सिंगोनियम खूप छान दिसणारे प्लांट आहे। स्नेक प्लांट पण आपण आपल्या गार्डनमध्ये ठेवले तर खूप छान असे दिसणारे आणि लो मेंटेनन्सचे प्लांट आहे। हे पहा, हे काही ग्रीनरी आपल्या गार्डनमध्ये असावे यासाठी आपण असे ग्रीन प्लांट ठेवलेले आहेत। हे पहा, कलरफुल पण प्लांट आपल्या गार्डनमध्ये ठेवले तर खूप गार्डनला शोभा येते। हे पहा, हे आहे इजिप्शियन स्टार क्लस्टर। ह्याचे छोटे छोटे स्टार सारखे फ्लावर असतात आणि ते खूप छान दिसतात। त्याची जास्त केअर करण्याची गरज नाही। हे आहे क्रोटन पण खूप छान आपल्या गार्डनमध्ये येणारे प्लांट आहे आणि छोटे छोटे कटिंग पासून तयार होणारे प्लांट आहे। हे पहा, हे काही असे इंडोर प्लांट आहेत, काही फुलांचे प्लांट आहेत। हे बेगम बहार, ह्याला खूप छान असे जांभळ्या कलरचे फ्लावर येतात आणि हे कॅडेलियम। हे पहा, हे पण खूप छान असे दिसणारे प्लांट आहे। हे एलिफंट इयर पण आपण आपल्या गार्डनमध्ये लावू शकतो। खूप छान असे हे दिसणारे प्लांट आहे आणि हे पहा, हे मी कटिंगपासून तयार केलेले आहे। एक प्लांट खूप उंच होत होते आणि ते कट करून मी 2-3 ठिकाणी लावलेले आहे। हे खूप छान आलेले आहे। हे पहा, इथे पण एक स्नेक प्लांट आहे। हे प्लांट आणि इथे मी काही हँगिंग बास्केट ठेवलेले आहेत। पर्पल हार्ट अशा काही हँगिंग इथे ठेवलेले आहेत। ह्या हँगिंग मी हँग करणार आहे, पण छान येण्यासाठी आणि चांगल्या आल्याच्या नंतर हँग करणार आहे। हे पहा, हे इंडोर प्लांट किती छान, ह्याच्यावर चमक आहे आणि खूप छान येणारे हे प्लांट आहे। याची केअर की महिन्यातून एक वेळेस ह्याला कंपोस्ट द्यायचे, कोणतेही कंपोस्ट द्या तुम्ही, आणि एप्सम सॉल्ट द्यायचे। तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, कारण गार्डनमध्ये एप्सम सॉल्ट आणि NPK याचा डोस मी मागल्या 15 दिवसात दिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट हा पहा, कारण ह्या पूर्ण गार्डनच्या प्लांटवर चमक आलेली आहे आणि खूप छान प्लांट दिसत आहेत। हे पहा, हे झेड प्लांट आणि रबर प्लांट, हे दोन्ही पण छान दिसणारे प्लांट आहेत आणि पुढे समोरच्या बाजूस मी हे ठेवलेले आहेत। ह्याला खूप छान असे फ्लावर येतात, पण आत्ता सध्याला याला जास्त ऊन लागत नाही, त्यामुळे त्याचे फुले कमी झालेले आहेत। हे आहे सिंगोनियम, हे आहे क्रोटन। सिंगोनियमचे 2 कटिंग लावलेले आहेत मी आणि हे प्लांट पण खूप छान दिसणारे प्लांट आहे। ह्या साईडला छोट्या छोट्या कुंड्या ठेवलेल्या आहेत, स्पायडर प्लांट, बेबी डिअर, आणि हे आहे सर्वात छान दिसणारे प्लांट माझ्या गार्डनमधील सर्वात छान दिसणारे हे क्रोटनचे प्लांट खूप छान आलेले आहे आणि खूप छान कलरफुल प्लांट आहे। हे खूप छान दिसणारे प्लांट आहे। हे पहा, ही सुंदर अशी कुंडी तयार झालेली आहे याची क्रोटनची। 2 आहेत माझ्याकडे क्रोटन।
हे पहा, हे पण एक हँगिंग आहे आणि ही गुलाबाची कटिंग आणि मोगऱ्याची कटिंग लावलेली आहे, ती पण आलेली आहे. हे नागवेलीच्या पानाची कुंडी आहे, नागवेलीचे पान पण छान आलेले आहे. आणि हे डबल पॅटर्नमधील चांदणीचे प्लांट आहे. हे पहा, हे डिफनबेकिया पण खूप छान आला आहे. तो जमिनीतच लावलेला आहे, कारण कुंडीत काही डिफनबेकिया चांगला आला नाही, त्यासाठी मी तो काढून जमिनीत लावला आहे आणि जमिनीत तो खूप छान असा आलेला आहे. आणि ह्या साईडला काही सॉन्ग ऑफ इंडिया चे 2 आहेत प्रकार. आणि हे पहा, हे पण कॅलेडियमचं एक नवीन प्रकार आहे. माझ्याकडे कॅलेडियमचे 2-3 प्रकार आहेत. याच कुंडीत 2 प्रकारचे आहेत. आणि ही आहे कॅलॅन्चू. थंडीच्या दिवसात छोटे छोटे आणि शुभ फुले देणारे हे कॅलॅन्चू. हे पहा, हे मोगरा आता थंडीच्या दिवसात फुले देत नाही. आणि हे आहे कोलियस खूप छान कलरफुल प्लांट असते, खूप छान गार्डनमध्ये आपल्याला कलर देणारे हे प्लांट आहेत. हे पहा, याची मी कटिंग केलेली होती, तर ज्या ठिकाणाहून कटिंग केली त्या ठिकाणी 3-3, 4-4 फुटवे आलेले आहेत. आणि हे पहा, हे डबल चांदणी ही कुंडीत लावलेली आहे. आणि ह्याची ही कटिंग केलेले प्लांट हे पहा, हे पण आलेले आहेत, हे पण छान फुटलेले आहेत. याची मी कटिंग करून हे प्लांट लावलेले आहेत. हे पहा, ह्याची पण मी कटिंग केलेली आहे. हे खूप उंच झालेले होते आणि खाली फक्त एक काडीच राहिली होती, ती मी पूर्ण काडी कट केली. हे पहा, मी तो पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. हे पहा, याचे मी कट केले आणि याचे 3 कटिंग मी लावलेले आहेत आणि 3ही कटिंग सक्सेसफुल झालेले आहेत. हे पहा, हा सर्वात वरचा भाग आणि नंतरचे हे पहा, हे छान आले आहेत. आणि हे 2 कटिंग एकाच स्पॉटमध्ये लावलेली आहे आणि एका वेगळ्या पॉटमध्ये, पण 3-4ही कटिंग माझ्या त्या सक्सेस झालेल्या आहेत. ही क्रोटनची पण मी कटिंग लावलेली आहे, ती पण छान अशी सक्सेस झालेली आहे. तुम्ही सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये आपल्या इंडोर प्लांटची कटिंग करा आणि ती कटिंग लावा, म्हणजे तुम्हाला एका प्लांटपासून अनेक प्लांट तयार होतील आणि तुमचे गार्डन भरपूर वाढेल आणि छान दिसेल. यासाठी आपण छोटी छोटी कटिंग करून जर आपण आपल्या गार्डनमध्ये लावले तर आपले गार्डन खूप छान दिसेल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.